हरिओम. उपदेश साराच्या भाग क्रमांक 39मध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या 2 भागांमध्ये म्हणजे भाग क्रमांक 37 आणि भाग क्रमांक 38 या 2 भागांमध्ये मिळून आपण 29वा श्लोक सविस्तरपणे समजून घेतला आणि तो श्लोक आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुन्हा एकदा सुरुवातीला म्हणूयात. बंधमुक्त्यतीतं परं सुखं विन्दतीह जीवस्तु दैविकः. आपण याचा अर्थ पाहिला होता की बंधन आणि मुक्ती या कल्पनांच्याही पलीकडे असलेलं श्रेष्ठ चिरंतन असं सुख क्वचित एखाद्याच दैवी गुणांनी युक्त असलेल्या साधकाला या लोकातच म्हणजे जगत असतानाच या पृथ्वीवरतीच प्राप्त होतं. आता गेल्या भागामध्ये आपण साधन चतुष्टय या संकल्पनेचा विस्ताराने विचार केला होता. जेव्हा आपण दैवी गुण म्हणजे काय हे बघत होतो. दैविक हा जीव हा म्हणजे त्याच्या अंगात दैवी गुण आहेत अशाच एखाद्या दुर्लभ अशा महात्म्याला ही जगत असतानाच मुक्ती म्हणजे जीवनमुक्ती ही प्राप्त होते. आणि त्यासाठी आध्यात्मिक साधनेची उच्चतम पातळी गाठणं आवश्यक आहे. आणि ही पातळी गाठण्यासाठी जे 4 गुण साधकाच्या अंगी असणं आवश्यक आहेत ते म्हणजे हे साधन चतुष्टय. कुठले होते ते 4 गुण? पहिला होता आत्मानात्मविवेक, दुसरा इह अमूत्र फलभोग विराग, तिसरा शमदमादी 8 साधन संपत्ती आणि चौथा होता मुमुक्षुत्व. हे आपण 38व्या भागामध्ये यांचं सखोल विवेचन पाहिलेलं आहे. पण भगवद्गीतेमध्ये 26 दैवी गुणांची यादी दिली आहे असा मी फक्त उल्लेख केला होता मागच्या भागामध्ये. तर या भागामध्ये आपण त्या 26 दैवी गुणांबद्दल थोडंसं अधिक जाणून घेऊयात. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील पहिल्या 3 श्लोकांमध्ये हे 26 गुणांची ही यादी दिलेली आहे. आणि म्हणून आपण हे 3 श्लोक अन्वयार्थासह एकापाठोपाठ एक असे पाहूयात. त्यातल्या प्रत्येक गुणाची काही आपण सविस्तर चर्चा करणार नाही आहोत, पण त्यातली अत्यावश्यक आणि अतिशय महत्त्वाच्या अशा काही गुणांची मात्र आपण चर्चा करूयात. तर भगवद्गीता अध्याय 16 अथ षोडशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. आता ह्या पहिल्या श्लोकामध्ये जे गुण आलेत त्याच्याविषयी बोलू. अभयम चा अर्थ निर्भयता. सोपं आहे, त्यात काही विशेष अजून सांगण्याची गरज नाही. सत्वसंशुद्धी म्हणजे हृदयाची शुद्धता, म्हणजेच आपण चित्ताची शुद्धता किंवा विचारांची शुद्धता असाही त्याचा अर्थ सांगू शकतो. तिसरा गुण आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. आत्मज्ञानाद्वारा आत्म्याशी सतत स्थिर असं अनुसंधान प्राप्त होणं म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती. ह्यालाच आपण 26व्या श्लोकामध्ये आत्मसंस्थिती असा आपण शब्द वापरलेला आहे. तो श्लोक जर आठवत असेल तुम्हाला, आत्मसंस्थिती स्वात्मदर्शनम आत्मनिर्द्वयात आत्मनिष्ठता. आत्मसंस्थिती म्हणजेच आत्मदर्शन, म्हणजेच आत्मनिष्ठा, म्हणजेच ज्ञानयोग व्यवस्थिती. पुढचं दानम. दान हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दमहा. दमहा म्हणजे इंद्रिय निग्रह. 8 साधन संपत्ती जेव्हा आपण पाहिली तेव्हा आपण दम या गुणाविषयी बोललो. पुढचा गुण आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे यज्ञ यागादी धार्मिक क्रिया असा सर्वसाधारण अर्थ आहे. पण नियमितपणे केलेल्या प्रार्थना, पूजा, जप ह्या सगळ्यांचा सुद्धा
यज्ञामध्ये यज्ञ या संकल्पनेमध्ये समावेश होऊ शकतो. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. द्रव्य यज्ञास, तपो यज्ञा, योग यज्ञास, तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितौ रताः. आपण जास्त चर्चा सविस्तर इथे करणार नाही आहोत यज्ञ या संकल्पनेची, कारण त्याची तशी गरज नाही आहे. फक्त होमकुंड करून त्याच्यामध्ये हवन करणं आणि मंत्र म्हणून हवन करणं म्हणजेच फक्त यज्ञ असं नाही, एवढं सांगण्यासाठी मी हे बाकीच्या यज्ञांची नावं सांगेन. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, स्वाध्याय यज्ञ. निस्वार्थीपणे केलेले हे वेगवेगळे यज्ञ आहेत. पुढचा गुण आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतः केलेला अभ्यास, थोडक्यात इथे शास्त्राभ्यास असं म्हणू. त्याच्या पुढचा गुण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तप. पण या गुणाविषयी आपण पुढच्या 30व्या श्लोकामध्ये सविस्तर बघणार आहोत, म्हणून आत्ता इथे आपण याविषयी जास्त बोलायला नको. आणि या श्लोकातला शेवटचा पुढचा सद्गुण आहे आर्जवम. आर्जवम हा शब्द रुजू या शब्दापासून निर्माण झालेलं भाववाचक नाम आहे आणि त्याचा अर्थ आहे सरळपणा. वागण्यातील सरळपणा, बोलण्यातला सरळपणा, विचारातला सरळपणा, सरळ व्यक्तिमत्व. आता पुढचा श्लोक म्हणूयात, दुसरा. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलो लुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. याच्यातले पहिले जे दोन आहेत अहिंसा आणि सत्यम, हे आपण ध्यानयोगामध्ये जे पहिले यम नावाचा जो प्रकार बघितला, अष्टांग योगातलं पहिलं अंग यम, त्या यमामधले हे पहिले दोन आहेत. एकंदर 5 मी यम सांगितले होते, त्यातले पहिले सुरुवातीचेच 2 अहिंसा आणि सत्य आहेत. त्यामुळे आपल्या ह्या 2 सद्गुणांची परिचय आहेच. पुढचा आहे अक्रोध म्हणजे राग न येणं. त्याच्या पुढे त्याग. त्याग म्हणजे स्वार्थ त्याग, दुसऱ्यासाठी स्वतःची कुठली तरी वस्तू किंवा कुठली तरी गोष्ट अर्पण करणं. आता दानामध्ये सुद्धा ह्याचा अंतर्भाव होणं शक्य आहे बरं का. आता पुढचा आहे सद्गुण शांती. शांती म्हणजे शांत मनोवृत्ती. पुढे अपैशुनम. अपैशुनम म्हणजे दुष्टबुद्धीचा अभाव, म्हणजेच वेगळ्या शब्दात सरळपणा असंही म्हणता येईल. त्यामुळे आर्जवम ह्या आपण आधी पाहिलेल्या सद्गुणाचा हा सद्गुण समानार्थी होऊ शकतो. पुढच्या वळीमध्ये भूतेषु दया म्हणजे भूतदया, सर्व प्राणीमात्रांविषयी मनात प्रेम असणं, करुणा असणं. पुढचा गुण आहे अलोलुप्त्वम म्हणजे निर्लोभ वृत्ती. ह्या सद्गुणाचा अंतर्भाव आपण त्यागामध्ये पण करू शकतो. मार्दवम म्हणजे मृदुता किंवा सौजन्य. त्याच्या पुढचा सद्गुण आहे ह्रीही. ह्रीही म्हणजे नम्रता. आणि या दुसऱ्या श्लोकातला शेवटचा सद्गुण आहे अचापलम म्हणजे स्थिरबुद्धी किंवा चंचलता नसणं, हालचालींमध्ये विचारांमध्ये स्थिरता असणं, मनात चलबिचल नसणं म्हणजे अचापलम. आता तिसरा आणि शेवटचा श्लोक म्हणूयात. तेजः क्षमा धृतिशौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. तेज आपल्याला माहिती आहे, याच्यापेक्षा काही जास्त सांगण्याची गरज नाही. क्षमा म्हणजे क्षमाशीलता. धृतिही म्हणजे धैर्य. शौचम म्हणजे पावित्र्य. अद्रोह म्हणजे मत्सर नसणे. आणि नातिमानिता म्हणजे निगर्वीपणा किंवा अहंकार शून्यता. हे गुण दैवी संपत्ती घेऊन जन्माला येणाऱ्याच्या ठिकाणी असतात, असं हे या पहिल्या 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये मिळून सांगितलं आहे. तर या दैवी गुणसंपत्तीचे आचार्य विनोबा भावे यांनी इतकं सुंदर विश्लेषण केलं आहे की ते सांगितल्याशिवाय पुढं जाणं मला योग्य वाटत नाही आहे. ते म्हणतात, त्यांनी काय केलं आहे की या सद्गुणांच्या यादीला त्यांनी सैन्याची उपमा दिली आहे बरं का. आणि सैन्यात ज्याप्रमाणे सेनापती लागतो
त्याप्रमाणे इथेही सद्गुणांनी एक सेनापती नेमला आहे असं ते म्हणतात. आणि या सेनापतीचं नाव काय आहे? अभय. या अध्यायात अभयाला पहिलं स्थान दिलेलं आहे. आणि ही गोष्ट सहज झाली नाही आहे. म्हणजे एकंदरीतच हा जो काही क्रम आहे या 3 श्लोकांमध्ये त्या सद्गुणांचा, तो असा आपला उगाच कुठलाही असं काही नाही आहे. त्यात काहीतरी विशिष्ट हेतू आहे. आणि हेतू पुरस्सरच अभय हा शब्द पहिल्यांदा योजलेला असावा असं विनोबांना वाटतं. कारण कोणत्याही गुणाची वाढ ही अभयाशिवाय होऊ शकणार नाही. खरेपणाशिवाय कुठल्याच सद्गुणाला किंमत नाही. आणि खरेपणाला निर्भयता ही आवश्यक आहेच आहे. भयभीत वातावरणामध्ये कुठलाही सद्गुण फोफावणार नाही, त्याचा विकास होणार नाही. उलट भयभीत वातावरणात सद्गुणसुद्धा दुर्गुण होतील आणि सत्प्रवृत्तीसुद्धा दुबळ्या होतील असं विनोबांना वाटतं. त्यामुळे निर्भयता हा सर्व सद्गुणांचा मुख्य नायक आहे. पण हे झालं सैन्याच्या आघाडीबद्दल. तर सैन्याला आघाडीबरोबरच पिछाडीकडे सुद्धा तितकंच नीट पाहावं लागतं. सरळ हल्ला समोरून येतो, पण पाठीमागून चोरटा हल्ला यायचाही संभव असतोच ना. त्यामुळे सद्गुणांच्या आघाडीला निर्भयता ठाण मांडून उभी आहे, तर पिछाडी ही नातीमानिता सांभाळत आहे. अशी ही मोठी सुंदर रचना आहे. इथे मी म्हटल्याप्रमाणे 26 गुणं दिलेत. यातले 25 गुणं जरी अंगी ठसले आणि जर त्याचा अहंकार जडला तर मग एकदम पाठीमागून हल्ला होऊन मिळवलेलं सारच जायची वेळ येईल ना. म्हणून शेवटच्या बाजूला म्हणजे शेवटी नातीमानिता म्हणजे अहंकार शून्यता किंवा नम्रता हा सद्गुण ठेवलेला दिसतो. जर नम्रता नसेल तर जयाचं पराजयात केव्हा रूपांतर होईल ते कळणार सुद्धा नाही. अशा रीतीनं पुढं निर्भयता आणि मागं नम्रता किंवा नातीमानिता हे 2 गुण पुढे आणि मागे ठेवून सर्व सद्गुणांचा विकास करून घेणं शक्य आहे. या 2 गुणांच्या मध्ये जे 24 गुण आहेत ते बहुतेक अहिंसेचेच पर्याय आहेत असं विनोबांना वाटतंय. भूतदया, मार्दव, क्षमा, शांती, अक्रोध, अहिंसा, अद्रोह हे एक प्रकारे निरनिराळे पर्याय आहेत अहिंसा या शब्दाला. खरं म्हणजे अहिंसा आणि सत्य ह्या 2 गुणात बाकी ते सारे गुण येऊन जातात. सर्व सद्गुणांना संक्षेप दिला तर शेवटी फक्त हे 2च गुण उरतील, अहिंसा आणि सत्य. म्हणजे या मधल्या 24 गुणांच्या बाबतीत बोलतोय आपण. निर्भयता आणि नातीमानिता यांची मात्र गोष्ट वेगळी आहे. निर्भयतेने प्रगती करून घेता येते आणि नातीमानतेने बचाव होतो. सत्य आणि अहिंसा या 2 गुणांचं भांडवल घेऊन निर्भयपणे पुढं गेलं पाहिजे आणि अनिरुद्ध म्हणजे कशानेही न थांबला जाणारा असा संचार व्हायला पाहिजे. मात्र त्या मार्गावर पाऊल चुकू नये म्हणून नातीमानिता ही बरोबर असली पाहिजे. म्हणून सत्य आणि अहिंसा यांचा विकास निर्भयता आणि नातीमानिता या 2 गुणांनी होतो असा या 26 गुणांचा सारांश त्यांनी काढला आहे. किती सुंदर परामर्श विनोबा भावे यांनी या सद्गुणांचा दैवी सद्गुणांचा केला आहे. आणि कोणी म्हणेल की अहो हे सगळं ठीक आहे 26 दैवी गुण वगैरे, पण हे कुणा एका व्यक्तीच्या अंगी असणं शक्य आहे का? आपण चटकन म्हणू छे मला तर काय हे शक्य वाटत नाही बुवा. एवढी 26 गुणं कसे काय एका व्यक्तीच्या अंगात असू शकतात? मीही असंच म्हटलं असतं. पण माझ्या सुदैवाने मी एक व्यक्ती अशी पाहिली आहे की जिच्या अंगी हे सर्व गुण सर्वच्या सर्व गुण पुरेपूर होते. आणि ती व्यक्ती म्हणजे माझे वडील कैलासवासी वामन नारायण अभ्यंकर. ते आज या जगात नाहीत, परंतु त्यांचं निव्वळ स्मरणसुद्धा अत्यंत अत्यंत प्रेरणादायी आहे. निर्भयता आणि निगर्वीपणा म्हणजेच नातीमानिता ही तर त्यांची खास वैशिष्ट्ये होती. आणि हा निगर्वीपणा म्हणजेच अहंकार शून्यता या सद्गुणाबद्दल आता शेवटच्या श्लोकात महर्षी काय म्हणतात ते आपण पाहू. आधी श्लोक म्हणू. अहमपेतकं निजविभानकं महदिदं तपो रमणवागियं. अन्वय. इदं अहमपेतकं निजविभानकं आत्मस्वरूपम् एव महत्तपः अस्ति इति इयं रमणवाक् वदति. अर्थ पाहूयात. हे अहमपेतकम म्हणजे अहंकार रहित
ज्याच्यापासून अहंकार पूर्णपणे दूर गेलेला आहे असे. आणि दुसरं काय, निज विभानकम, निज म्हणजे स्वतः, विभानकम म्हणजे स्वतःला प्रकाशित करणारं असं हे काय, अर्थातच आत्मस्वरूप. हेच एक महान तप आहे, मोठं तप आहे, सर्वश्रेष्ठ असं तप आहे. असं कोण म्हणतंय, असं रमण महर्षींची वाणी म्हणतीये. इति इयम रमणवाक वदती. पुन्हा एकदा अर्थ सांगते. हे अहंकाररहित स्वयंप्रकाशरूप आत्मरूप आत्मस्वरूप हेच महत्तप आहे, ही रमण महर्षींची स्वानुभवाची उक्ती आहे. या श्लोकांनी ज्ञानयोगाचा आणि उपदेशसार या ग्रंथाचा सुद्धा महर्षींनी समारोप केलेला दिसतो. तर आता या श्लोकामधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे तप. ह्याच्यामध्ये अहंकाराविषयी आपण बोललेलो आहोत. अहंकाराची व्याख्या आपण बरेच ज्ञानयोगामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. आत्म्याचं स्वयंप्रकाशी असणं याविषयीही आपण बोललेलो आहे. आता आपण जास्त करून बोलणार आहोत आत्ता ते तप या शब्दावर. तर कोणत्याही फलाच्या प्राप्तीसाठी कर्म करण्याची आवश्यकता असते आणि प्राप्य वस्तू जितकी श्रेष्ठ तितकेच प्रयत्नही अधिक करावे लागतात. हा आपला सर्वसाधारण अनुभव आहे. त्याच्यामुळे परमसुखाची प्राप्ती ही इहलोकी म्हणजे या पृथ्वी तलावर आपण जीवन जगत असतानाच फक्त अज्ञानाच्या नाशानेच होऊ शकते, यावर आधी मुळात आपला विश्वासच बसत नाही. शिवाय आपण इतिहास पुराणं ह्याच्यामधून पण तपाचे जे काही उल्लेख ऐकतो वाचतो त्याच्यामुळे ही आपली धारणा दृढ होते की तप म्हणजे शारीरिक कष्ट. कारण आपण बघतो कोण एका पायावर उभं राहून तप केलं, इतकी वर्ष तप केलं, किंवा कोणी पाण्यात उभं राहून तप केलं, कोणी चारी बाजूला अग्नी पेटवून वर तळपता सूर्य असे पंचाग्नी साधना केली. म्हणजे तप म्हणजे शारीरिक कष्ट असा सर्वसाधारण समज आपला दृढ होतो. पण केवळ शारीरिक तपामुळे सुख आणि शांती प्राप्त होणं शक्य नाही. उलट त्याच्यामुळे अशांती निर्माण होते आणि आपण तपस्वी आहोत असा एक वृथा अभिमान किंवा गर्वसुद्धा वाढू किंवा किंवा बऱ्याच असुरांच्या तपश्चर्याच्या कथा ज्या आपण ऐकल्यात त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंच की तपश्चर्या खूप कठोर असते, पण ती तपश्चर्या केल्यानंतर ते मी कसा तपश्चर्याने अमक्या देवाला जिंकलं अशा अहंकाराने ते फुगून जातात आणि मग शेवटी त्या अहंकारामुळेच त्यांचा कसा नाश होतो अशा पुराणातल्या बऱ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून महर्षींना इथे जो अभिप्रेत आहे ते म्हणजे विचाररूप तप. आणि शारीरिक कर्मापेक्षा विचाररूप कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते जास्त श्रेष्ठ आहे. आणि त्यातही हे विचार आपल्याला काय बाह्य विषयांचे करायचे थोडीच, आपल्याला करायचं आहे आपल्या आत खोल दडलेला जो स्वयंप्रकाशी आत्मा आहे त्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी आपण जो विचार करणार आहोत तो आहे आत्मविचार. आणि तो सर्वाधिक सूक्ष्म असल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या आत्मविचारालाच भगवान महान तप असं म्हणताय. म्हणजे तपाची व्याख्या काय झाली, ध्येयासाठी इंद्रिय आणि मन यांना एकाग्र करून सातत्याने कष्ट करणे म्हणजे तप. आणि इथे ध्येय काय आहे तर आत्मस्वरूप जाणणं हे ध्येय आहे. तप या शब्दामध्ये तप हा धातू पण आहे आणि त्याचा अर्थ तापवणे. जेव्हा एखादी गोष्ट तापवली जाते तेव्हा तिच्यातील अशुद्धी निघून जाते. जसं सोनं तापवलं की सोन्यातली सगळी अशुद्धी निघून जाते आणि ते शुद्ध होऊन अधिकच झळाळून उठतं. दुसरं एक उदाहरण पाहू, पाणी उकळलं की त्यातली अशुद्धी म्हणजे त्यातले जंतू मारून जातात आणि ते पिण्यासाठी अधिक योग्य होतं. आणि त्याचप्रमाणे आत्मविचाररूपी तप करत असताना काय जळून जातं, मी म्हणजे देह, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन, मी करता, मी भोगता अशा ज्या चुकीच्या समजुती आपण पाळलेल्या असतात त्या सगळ्या जळून खाक होतात. आणि या सगळ्या समजुती म्हणजेच आपण काय म्हटलं आहे त्यांना, अहंकार जळून जातो. आणि मग अज्ञानातून हा अहंकार निर्माण झालेला असतो. अज्ञान दूर होतं म्हणजे अज्ञानही जळतं, अहंकारही जळतो आणि मग सच्चिदानंद स्वरूप स्वयंप्रकाशी आत्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे असा ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणात पडतो
आणि आपण आत्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि म्हणूनच रमण महर्षी स्वानुभवाच्या आधारे हे औपनिषदिक तत्त्वज्ञान आपल्याला सांगतायत की अहंकाररहित स्वप्रकाशरूप चैतन्य हेच महत्त्व आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी अज्ञानाचा नाश करून आत्मस्वरूपाला प्रकट करणारं तप करण्याची आवश्यकता आहे, म्हणजेच आत्मविचार करण्याची आवश्यकता आहे. याच विवेचनाबरोबर आपण 30वा श्लोक हा संपवलेला आहे. तेव्हा आपण हे सगळं लक्षात घेऊन पुन्हा एकदा 30वा श्लोक म्हणूयात. अहमपेतकं निजविभानकं महदिदं तपो रमणवागियम्. इथे आपण हा भाग संपवतोय. पुढच्या भागामध्ये आपण तपाविषयी थोडं अधिक काही जाणून घेऊ आणि मग आपल्या संपूर्ण ग्रंथाचा एकदा एक धांडोळा घेऊन पुढचा भाग, मला असं वाटतं की हा शेवटचा भाग या मालिकेतला असेल. तर आपण या भागाचा समारोप आता प्रार्थना म्हणून करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.